1.25 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 82 कोटी रुपये. किती? 82 कोटी रुपये. 1 किलोमीटरच्या अर्बन स्ट्रीट फुटपाथसाठी प्रति किलोमीटर 36 कोटी रुपये. हे मी आकडे जे तुम्हाला सांगतोय ही तुमची लूट आहे, करदात्यांची लूट आहे. महापालिकेला तुम्ही टॅक्स भरता, टॅक्स नाही भरला तर तुमच्या प्रॉपर्ट्या जप्त होतात किंवा दरमहा 2% व्याजाने, पठाणी व्याजाने तुमच्याकडून वर्षाचं 24% व्याज वसूल केले जातं. म्हणून तुमच्यासाठी सांगतोय ही तुमची लूट आहे. 1 किलोमीटरला, 1.25 किलोमीटरला 82 कोटी. मी हे तुम्हाला फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण सांगितली, ती यादी फार मोठी आहे. नमस्कार, मी अविनाश शेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवडचं प्रशासक, महापालिकेतलं प्रशासकीय राजवट ही किती प्रचंड लूट करणारी आहे या विषयावरची वेगवेगळे जे बातम्या येतात त्याचं विश्लेषण मी करत असतो. गेल्या 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महापालिकेमध्ये प्रचंड लूट झालेली आहे त्याचे एक एक नमुने मी तुमच्या समोर सादर करणार आहे. आता ह्याच्यात मी प्रातिनिधिक फक्त गेल्या 8-10 दिवसात आलेल्या बातम्या आहेत, त्या बातम्या फक्त पहा. त्यातली ही पहिली बातमी फार मला इंटरेस्टिंग वाटली की इंद्रायणनगर ते गवळी माथा तो 1.25 किलोमीटरचा टेल्को रोड आहे, त्याच्या 1.25 किलोमीटरसाठी 90 कोटी 65 लाखाची निविदा काढली होती. त्याच्यामध्ये फक्त 2च ठेकेदारांनी निविदा भरल्या. हे विशेष म्हणजे इतकं मोठं काम असताना 2च ठेकेदार, एक धनश्री कन्स्ट्रक्शन आणि अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर. 11% कमी दराचे आले, धनश्री कन्स्ट्रक्शनला मिळाले. धनश्री कन्स्ट्रक्शनला शहरात किती कामं अशी मिळतात, नेमकं त्याचं मागचं गूढ काय समजत नाहीये. हा फक्त एक विषय नाहीये, असे विषय अनेक आहेत. पण या विषयाचं महत्व यासाठी आहे, हा रस्ता तुमचा निगडी ते भोसरीपर्यंत 8.5 किलोमीटरचा रस्ता आहे. जर तुम्ही 1.25 किलोमीटरसाठी 82 कोटी रुपये खर्च करत असाल तर संपूर्ण रस्त्यासाठी 500-600 कोटी रुपये खर्च येणार आहे. काय म्हणून यांना कोणी जाब विचारायलाच कोणी तयार नाहीये. प्रशासन इतकं अंधाधुंद, बेधुंद कारभार चाललेला आहे, त्याचा अत्यंत उत्तम नमुना आहे. जनतेने तुम्ही जाब विचारला पाहिजे की 1.25 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 82 कोटी रुपये खर्च कशासाठी, असं विचारल्यावर त्यांची कारणं त्याच्यात ते सांगतायत. बहुतेक बरेच वर्तमानपत्रांनी ह्या बातम्या कॅरी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुढारीची ही बातमी आहे, ही बातमी पुढारीची एक आहे, एक लोकमतची बातमी आहे, एक सामनाची बातमी आहे. सामनाच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे कोणकोणती कामं करणार. 1.25 किलोमीटरच्या अंतरामध्ये फक्त 1 किलोमीटरनी ती मार्गिका वाढवणार आहे, रस्ता 8 पदरी होणार आहे, मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाचा थराने मजबूतीकरण करणार आहे. म्हणजे सिमेंटचा पण नाही, डांबरीकरणाचाच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस 900 मिलीमीटर व्यासाची पावसाळी वाहिनी टाकणार, नवीन उंच दुभाग बसवणार. बस एवढंच काम. त्याच्यासाठी 82 कोटी रुपये. त्याच्यात काय येणार, वाहनतळ, मल्टी युटिलिटी झोन, सायकल मार्गिका, हरितपट्टा, सेवा वाहिन्या, सेवा रस्ता, व्यायामशाळा, 2 ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत. उच्च व कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणार, आकर्षक पथदिवे बसवणार, 5 जलवाहिन्या स्थलांतरित करणार, 300 मिलीमीटर ते 450 मिलीमीटर व्यासाच्या नवीन जलनिसर्ग वाहिन्या टाकणार आहे. प्रमोद ओंबासे म्हणून महापालिकेचे जे कार्यकारी अभियंता आहेत, स्थापत्याचे मुख्य अभियंता, त्यांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिले. प्रश्न असा आहे की होऊ द्या खर्च, म्हणजे थोडक्यात अगदी सांगायचं तर ह्यांचं स्वतःचं काहीच जात नाही, काहीच जळत नाही, टॅक्स पेअरचं जळतं. म्हणून ह्या विषयावरती तुम्ही जाब विचारला पाहिजे. खास त्यासाठी हा व्हिडिओ केला मी. आणि हा फक्त एकच विषय नाहीये, ह्या बातम्या आल्या पण प्रशासन त्याच्यावरती समाधानकारक काही उत्तर देत नाहीये की 1.25 किलोमीटरसाठी 82 कोटी रुपये कशासाठी. तमाम जनतेने हा प्रश्न प्रशासनाला विचारला पाहिजे, त्याचा खुलासा आम्हाला केला पाहिजे. नदी सुधार प्रकल्पावरती 3,500 कोटी रुपये, पवना, इंद्रायणी, मुळा, काय चाललंय त्याच्यामध्ये. नदी सुधार बाजूला, नदीच्या दोन्ही बाजूने बांध घालून फक्त घाट बांधणार आहेत, सुशोभीकरण करणारे. मूळ नदीचं पाणी जर स्वच्छ व्हायला पाहिजे, नाल्यांमधून येणारं सांडपाणी मिसळणारं ते बंद करायला पाहिजे, ते बाजूलाच, त्याविषयी काहीच बोलत नाही. 3,500 कोटी रुपये काम पण सुरू केलंय, कारण जा विचारायला कोणीच नाहीये. निविदा न काढता थेट उधळपट्टी, म्हणजे महापालिकेची इमेज बिल्ड करायची. यांना जे पुरस्कार मिळतात ना, ते अशा प्रकारचे नसलेली कामं दाखवायची कागदोपत्री, त्याचं चित्रीकरण करायचं, त्याचं प्रेझेंटेशन करायचं आणि त्याचे पुरस्कार घ्यायचे. तर महापालिका अशा प्रकारे त्यांची इमेज बिल्ड करण्यासाठी जे काही त्यांचे व्हिडिओ शूट्स किंवा वेगवेगळ्या क्लिप्स तयार करणार आहे, छोटे छोटे क्लिप्स आहेत, पण त्या क्लिप्ससाठी जवळपास ते जवळजवळ 20-25-35 लाख रुपये खर्च करणार आहेत. 35 लाख रुपये. एक साधा व्हिडिओ 5 मिनिटाचा तयार करत झाला तर जास्तीत जास्त 5-10 हजार रुपये त्याला खर्च येतो. आपण म्हणून समजा शूट घ्यायचे, वेगवेगळे शूट घ्यायचे,
त्याच्यावर आणखीन काय एडिटिंग करायचं, त्याच्यावर डिझायनिंग करायचं किंवा बाकी काही काम असेल, असं सगळं धरून 5-50 हजार लाख रुपये डोक्यावरून पाणी. पण अशा प्रकारचे वेगवेगळे 4-5 व्हिडिओ करायचे तर 35 लाख रुपये. म्हणजे तुम्ही जर महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये जर एक प्रकरणं काढली ना, तर ती दुप्पट तिप्पट नाही तर शेकडो पटीने जादा खर्च आहेत त्याच्यामध्ये. सगळं आंधळं काम आहे. म्हणजे ही निवेदनं काढता उधळपट्टी. प्रभातला आलेली ही बातमी, म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काय चालतं त्याचा नमुना. त्याची दुसरी बातमी एक अशी पुणे नगरीने दिलेली आहे, प्रसिद्धीसाठी चाललंय काय, चित्रफिती, फक्त चित्रफिती, तेच व्हिडिओ क्लिप्स 34 लाख रुपये खर्च. म्हणजे एक हे प्रकरण जे आहे ते नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. हे फक्त तुम्हाला आता टायटल वाचून दाखवतो की तुमची किती मोठी लूट होतीये. एकाच कामाच्या 2-2 निविदा, म्हणजे महापालिकेमध्ये किती गलथान कारभार चाललाय त्याचा हा उत्तम नमुना आहे. म्हणजे विद्युत विभागाने जलशुद्धीकरण पंप हाऊस चालवण्यासंदर्भातली प्रसिद्ध केलेली निविदा, त्या बाबतीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला आहे का, राजेंद्र पवार म्हणून, त्यांनी हे निदर्शनास आणून दिले. एकाच कामाच्या 2-2 निविदा काढतायत. म्हणजे हा जोक आहे. म्हणजे महापालिकेचं आंधळ दळतंय कुत्रपीठ घालतंय असा तो प्रकार आहे. तुम्ही टॅक्स भरताय, प्रामाणिकपणे टॅक्स भरताय, 1000 कोटी रुपये टॅक्स भरला, 900-950 कोटी रुपये टॅक्स महापालिकेचा मिळकत जमा झाला. आयुक्तांनी अभिनंदनाचं पत्र दिलं, पण आयुक्तांनी हे आश्वासन द्यायला पाहिजे की तुमच्या पैशाचा हिशोब मी तुम्हाला देईल, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं करप्शन होणार नाही. असं जर आयुक्तांनी केलं ना, तर ह्याच्यापेक्षा आज 1000 कोटी टॅक्स आहे तुमचा, तो पुढच्या वर्षी कदाचित 2000 कोटी रुपये सुद्धा लोक प्रामाणिकपणे भरतील. त्यासाठी तुम्हाला मेहनतवारी करायची गरज लागणार नाहीये, त्यासाठी कोणाची प्रॉपर्टी जप्त करायची गरज लागणार नाहीये. परंतु अशा प्रकारे महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त कारभार मी देईल, 1 रुपयाचाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, असं जर आयुक्तांनी दाखवलं असतं ना, तर त्यांना आपण सॅल्यूट केला असता. परंतु एकाच कामाच्या 2-2 निविदा, म्हणजे आयुक्तांचं प्रशासन काय झोपा काढतंय हे जा विचारायला कोणी नाहीये. त्याचा हा परिणाम आहे. सिटी हबवर महापालिकेची उधळपट्टी. स्मार्ट सिटी प्रकल्प रद्द झालेला आहे. केंद्र सरकारने केंद्र सरकार, राज्य सरकारने महापालिकेला कळवलेले आहे. आता स्मार्ट सिटी संदर्भातले विषय सगळे संपले. 32 कामांपैकी फक्त 10 कामं झाली, 22 कामं यांची पेंडिंग आहेत. आणि त्यासाठी यांनी स्मार्ट सिटीचं जी राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी ते तसंच सुरू ठेवलंय. 229 कोटी रुपयांचा बोजा महापालिकेवर पडलेला आहे. कामं वेळेत केली नाही, त्याचा हा परिणाम आहे. याच्यामध्ये करप्शन प्रचंड झालंय, त्याचा हा परिणाम आहे. केंद्र सरकारने 50%, राज्य सरकारने 35%, महापालिका 25%, असं या संपूर्ण स्मार्ट सिटीच्या याच्यातलं काम होतं. त्याच्यावरती सल्लागारांवरती झालेली उधळपट्टी ही इतकी बेसुमार आहे, कुठल्याही प्रकारचा सल्ला नाही, निव्वळ कागदोपत्री सगळं रंगवलेलं आहे. त्या सल्लागारांवरती महापालिकेने त्यांची आता ही जी उधळपट्टी आहे, सिटी हबवर महापालिकेची उधळपट्टी, अधिकाऱ्यांच्या दिमतीला खाजगी कर्मचारी, आणि त्यांचे पगार जर पाहिले तर 3-3, 4-4 लाख रुपये पगार आहेत. आणि त्यांच्यासाठी 22,91,12,200 रुपये पुढंच चालू ठेवणार. म्हणजे केंद्र सरकारने स्मार्ट सिटी बंद झाल्यास सांगितलं, पण आपल्या आयुक्तांना तो हव्यास कशासाठी आहे तेच कळत नाहीये. म्हणजे महापालिकेची ही 21 कोटी रुपये अंदाधुंद महापालिका खर्च का करते हे विचारायला पाहिजे तुम्ही. म्हणजे हे सिटी हब फॉर डाटा अँड कम्युनिकेशन. मित्र हो, स्मार्ट सिटीमध्ये साधं उदाहरण सांगतो. शहरामध्ये जे CC कॅमेरे लावले त्याच्यासाठी 400-450 कोटी रुपये खर्च झालाय. भाजपचे मुंबईचे एक आमदार आहेत, त्यांच्या कंपनीचं ते काम आहे. एकही कॅमेरा सुरू नाहीये. कमांड कंट्रोल सेंटर जे निगडीला आहे ते बंद आहे, 3 वर्षापासून बंद आहे. महापालिका आयुक्तांना विचारावं वाटलं नाही हे का बंद आहे, हे का सुरू नाही, त्या कंपनीला दंड करावा वाटला नाही. शहरामधून टाकलेल्या अंडरग्राऊंड ज्या केबलिंग आहेत त्या केबल 750 किलोमीटरच्या आहेत, त्यापैकी 150 किलोमीटरच्या केबल बंद आहेत. महापालिका विविध कंपन्यांना सांगते, त्या संदर्भात ऑफर देते की ह्या चालवायला घ्या म्हणून, ते डक्ट आणि केबल कुणी पुढे यायला तयार नाहीये, कारण सगळं बोगस काम आहे. आयुक्तांना वाटत नाही हा खर्च वाया गेला, कारण का जा विचारायला कोणी नाहीये. हे एक फार, म्हणजे तुम्हाला बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय जे शाहूनगरला आहे, त्या प्राणी संग्रहालयावरती 15 कोटी रुपये, नंतर 10 कोटी रुपये, असा 20-25 कोटी रुपये अधिक खर्च केला. 8 वर्षापासून दुरुस्तीसाठी ते उद्यान बंद आहे. आता महापालिका आयुक्तांनी त्याच्यावरती आणखीन 24 कोटी रुपये खर्च काढला, आणखी वर्षभर उद्यान बंद राहणार आहे. विचार करा, झालेल्या खर्चाचं काहीच ऑडिट नाहीये. झालेलं काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे. मी स्वतः पाहणी करून आलेलो आहे. त्याच्या संदर्भात ठेकेदारावर कुठली कारवाई नाहीये.
पण महापालिका आयुक्तांना पुन्हा 24 कोटी रुपये खर्च करावा वाटला. म्हणजे हे प्रशासन किती करप्ट आहे, त्यांचं इंटेन्शन काय आहे, नुसते पैसे काढणं याच्या पलीकडे ह्या प्रशासनाला दुसरं काही दिसत नाही. अदरवाईज त्यांनी जी जुनी कामं झालेली आहेत त्या ठेकेदाराला जा विचारायला पाहिजे होता. प्रत्यक्षात त्यांनी त्यात काहीच केलं नाही. आणखीन 24 कोटी रुपयाचा खर्च त्यामध्ये काढलेला आहे. त्याची बातमी हे पिंपरी चिंचवड लोकमतला, हॅलो लोकमतला त्याच्यामध्ये आलेली. तशीच बातमी प्रभातनी पण छापली. 8 वर्षापासून प्राणी संग्रहालय बंद, उधळपट्टी सुरूच. जा विचारत नाही तुम्ही, त्याचा हा परिणाम आहे. महापालिकेचं रेकॉर्ड जे सगळं फायलिंग करायचं होतं त्याच्यासाठी 6 कोटींच्या मोबाईल कॉम्पॅक्टर रॅक. तुम्हाला जे सांगितलं मी, इलेक्ट्रॉनिकच्या कोणत्याही वस्तू खरेदी करायच्या असेल सॉफ्टवेअर मधल्या, तर त्याच्या बाबतीमध्ये तिथली इतकी अंधाधुंदी आहे. फक्त तुम्ही माहिती अधिकार कायद्याखाली तुम्ही फक्त अर्ज जरी केला तरी त्यांची पळापळ होती. इतकी भांडार विभागामध्ये ज्या पद्धतीने 10 रुपयाचा पेन ते 50 रुपयाला खरेदी करतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यातले भांडार विभागामार्फत गेल्या 3 वर्षात झालेल्या खरेदीची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीमध्ये किती प्रमाणात लूट झाली आहे ते तुम्हाला दिसेल. म्हणजे त्याचाच हा नमुना आहे की 6 कोटीच्या मोबाईल कॉम्पॅक्टर रॅक ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून पालिकेने निविदा काढलेल्या आहेत. आयुक्तांना हे दिसत नाही का? याच्यात तर असं म्हणतायत की आयुक्तांनीच त्या शिफारसी केल्या आणि त्याच्याप्रमाणेच ती निविदा ड्राफ्ट केली का, तर समोरच्या त्या कंपनीलाच काम मिळावं. कसलं गंभीर. राहुल कोल्हटकर म्हणून सामाजिक कार्यकर्ता, फार तळमळीचा कार्यकर्ता आहे, अत्यंत सचोटीने काम करतो. 2-3 विषयावरती त्यांनी अशा प्रकारे RTI खाली का माहिती अधिकारात हे दिलेलं आहे. प्रसिद्धी प्राडमुख परंतु सच्चा कार्यकर्ता तो डोळ्यासमोर आणतोय. तुम्ही सुद्धा हे करू शकता. स्मार्ट सिटीचं तुम्हाला मी सांगितलं, स्मार्ट सिटीचा मी विषय स्वतंत्र 4-5 मालिका करणार आहे. स्मार्ट सिटीचं बर्डन महापालिकेवर 225 कोटी रुपयाचं बर्डन पडलेलं आहे महापालिकेला. म्हणजे सशुल्क वाहनतळाचा घाट ठेकेदाराला पोहोचण्यासाठी सामनाची बातमी आहे, मला वाटतं हा सामनाची बातमी आहे. उत्पन्नातला 75% वाटा ठेकेदाराला देणार आहे, महापालिकेला काय मिळणार आहे? 25%. असले घाटे जे सौदे आयुक्त करतात कसे, प्रशासन करतात कसे, त्याचं कारणच आहे की त्यांना जा विचारायला कोणी नाहीये. ह्याच्यावरती खरं तर कुणाल कामरा सारखा जो विडंबन काव्य करणार आहे, तसं ह्या महापालिकेवरती लुटीवरती एक फार सुंदर विडंबन काव्य होऊ शकतं. मी तर साहित्यिक कवी यांना आव्हान करेन ह्या बाबतीमध्ये, तुम्ही ह्या विषयावरती जरूर असे काही काव्य तयार करा, आम्ही जरूर त्याला प्रसिद्धी देऊ. महापालिकेची नदी, रसायने मिसळल्याने नदी फेसळली, आरोग्यासाठी पाणी बनले विषारी. अशा निगेटिव्ह बातम्या इतक्या प्रचंड आहेत, कारण ह्यांचं कुकर्तृत्व इतकं प्रचंड आहे की त्याच्यावरती बोलावं तेवढं थोडं. पण आजचा विषय फक्त तो महत्वाचा तुम्हाला मी जो सांगितला, तो 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी 82 कोटींचा चोरडा. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर त्यांनी त्या संदर्भात आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. आयुक्तांकडून त्या संदर्भात ते पत्र कदाचित केराच्या टोपलीत सुद्धा जाईल. प्रशासन निगरगट्ट आहे, त्यांना काही पटत नाही. त्यांना NGTने महापालिकेला नदीविषयी दिलेले आदेश ते सुद्धा केराच्या टोपलीत जातात, काय फिकर करत नाही. हायकोर्टाने यांना दिलेले आदेश, सुप्रीम कोर्टाने इंद्रायणी नदीच्या पात्रात 29 बंगले बेकायदा बांधलेले भराव टाकून ते पाडा सांगितलं, काय फिकर नाही. महिनाभर थांबले, वरतून स्टे आला, आता म्हणतात कोर्टाचा स्टे आहे. इतका भंकस कारभार चाललेला आहे. म्हणून लोक हो तुम्ही बोला, यांना जा विचारायला कोणी नसल्यामुळे ही तुमची प्रचंड लूट करतायत. ही जर थांबवायची असेल तर जोपर्यंत जनता जागी होत नाही तोपर्यंत फार कठीण आहे. पुढारी मंडळी जे आमदार खासदार आहेत ते या विषयात कोणी जास्त बोलत नाहीयेत, ते विधानसभेत लोकसभेत बोलतात. पण महापालिकेमध्ये इथे नगरसेवकच नसल्यामुळे, माजी नगरसेवकांचे कोणाचं विशेष लक्ष नसल्यामुळे प्रशासनाचा एकतर्फी कारभार चालू आहे. तुम्ही ह्या एकतर्फी कारभाराबद्दल, ह्या खर्चाबद्दल जा विचारायला पाहिजे. फुटपाथ, अर्बन स्ट्रीट फुटपाथवरती पिंपळे निलखला या संदर्भात तुषार कामठे जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष, त्यांनी प्रकरण काढलं होतं. 36 कोटी रुपये प्रति किलोमीटर. शहरामध्ये आज जवळपास 800 ते 1000 कोटी रुपये ह्याच्यावरती खर्च झालाय. मुंबई पुणे हायवेला जागा ट्रॅफिक जाम होती, इतके ते मोठे फुटपाथ केलेले आहेत, पुन्हा उखडून काढायला लागतील. ही उधळपट्टी आहे एक प्रकारे. याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे. आजचा विषय मी इतकाच थांबवतो. प्रत्येक विषयाच्या डिटेलमध्ये जाणार आहोत, त्याची कागदपत्र पण मागवलेली आहेत. जर मला बाकीचे अन्य कार्यकर्त्यांनी ही कागदपत्र उपलब्ध करून दिली तर उत्तमच. प्रशासनाकडून आणि माझ्या सोर्सेसमधून अशी कागदपत्र मिळवणार, याची मालिका चालवणार आहे, फुल मालिका चालवणार आहे. 3 वर्षामध्ये प्रचंड मोठी लूट केलेली, त्याचं सगळं भांडवल ते जनतेसमोर आणायचं काम
काही विशिष्ट वर्तमानपत्र त्या विषयावरती आग्रही भूमिका घेतात, बातम्या छापतात, लोकांना अपील करतात. आता आम्ही सुद्धा PCB टुडेच्या वतीने या संदर्भामध्ये एक आक्रमक भूमिका मांडणार आहोत. तुम्ही आमच्याबरोबर यायला पाहिजे. तुम्ही आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स त्याच्यामध्ये द्या. कारण टॅक्स तुमचा आहेत, पैसे तुमचे आहेत, तुमच्या पैशाचा हिशोब तुम्हाला मिळाला पाहिजे. धन्यवाद.